राजगणाची सदर मंत्रिगणांनी सजली. पेशवे मोरोपंतांनी आपल्यासमोर दर्पणासारखी कापडी अस्तरावर चिकटवलेली खलित्याची उघडती वळी धरली होती. त्यांनी डाव्या हाताच्या मुठीत पकडलेल्या थैलीच्या फासबंदाचा गोंडा लोंबून हिंदोळत होता. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि संभाजीराजे बसले होते. राणीवसाच्या दालनात पडद्याआड पुतळाबाई, सोयराबाई असा राणीवसा बसला होता. पुतळाबाईंच्या शेजारी खालच्या मानेने येसूबाईंनी बैठक घेतली. त्यांच्या मनी एका मजेदार विचाराने क्षणात घर केले. या चिकाच्या पडद्यातून पलीकडच्या बैठकीवरचे टोप कसे दिसतील, पण त्या मानवर घेण्याऐवजी अधिकच खाली ठेवून नुसत्या ऐकत होत्या. पिलाजी शृंगारपुरी निघून गेले होते. राजांच्या इच्छेने येसूबाई आता राजगडीच राहणार होत्या. सदरेवरची शांतता चिरीत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता, राजांची नजर इशारत मिळताच वाचू लागले. संथ धीमे बोल येसूबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले. मशहुरल अनाम दाम दौलतहू शहजादे मुअज्जम सुभे दख्खन यासी प्रति शिवाजीराजे दंडवत उपरी विशेष. प्रस्तुत ध्येयावयास प्रयोजन की आम्ही आग्र्याहून प्राणभयाने आमचे देशी निघून आलो. आमचे फर्जंद शंभूराजेही जातगतीने देशी पावते झाले. आला हजरत साहेबाची गाठी भेटी घेऊन निघणे ते काही घडले नाही. ते कोण कारणे हे तुम्ही जाणता. हर परिणामात्रास आपला जीव प्यार, हर प्राणी मात्रास आपला जीव प्यार. हे गोष्टी जरी घडली तरी आम्ही हजरत साहेबांचे बंदे चाकर, सेवेसी हरभातेने तत्पर आहोत. तुम्ही येविषयी हजरत साहेबांची समजूत पाडली पाहिजे. आमचे फर्जंद संभाजीराजे पादशाही लष्करी चाकरच असत. आमचे गडकोट दौलत बाग पादशहांचे चरणी अर्पणच आहे. हे समजून फर्जंदास चाकरीस समय दिला पाहिजे. मुलूक बनेल तो बनवून आणला पाहिजे. बहुत काय लिहावे जाणीजे. औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंत सिंगाकडून काढून आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांनी दुश्मनगिरी नको होती. राजकारण म्हणून नव्हे, सुरक्षितता म्हणून. त्याला वाटत होते आपल्या कारस्थानी बापाने दक्षिणेत आपणाला शिवाजीच्या तोंडी घातले आहे आणि समोर येईल त्या शाही तेग बहादराचे शिवाजी तोंडी लावणे कसे करतो हे तो बरे पारखून समजून होता. राजांनाही आपला मुलूक उभा राहीपर्यंत मुघलशाहीची हातघाई नको होती. त्यांना दख्खन सुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावायची होती. तो खलिता ऐकून जिजाऊ, मंत्रीगण आणि सदरकरी राजांच्याकडे बघतच राहिले. एवढे आग्र्यातील प्राणसंकट टळले नाही तोच राजे संभाजीराजांना मध्यस्थी ठेवून दुसरी चाल खेळू चाहत होते. राजे शांत होते. त्यांनी बाळाजी आवजींना नजर दिली. बाळाजी बैठकीसमोर पेश आले. त्यांनी मुजरा रुजू घातला. राजांचे हेजीब म्हणून बाळाजी औरंगाबादेला जाणार होते. मोरोपंतांनी खलित्याची वळी थैलीत सरकवली. झुकून थैली राजांच्या समोर धरली. राजांनी हातस्पर्श दिला. तो देताना त्यांच्या हातातील अंगठीवरचा पुखर खडा झळकून उठला. त्यातून उधळलेले किरण संभाजीराजांच्या चर्येवर लक्कन उतरले. येसूबाईंनी मोठ्या धीराने पडद्याआड राणीवशात मान उठविली. कोणालाही कळणार नाही अशी. पलीकडच्या बैठकीवरचे झिरझिऱ्या पडद्यातून टोप बघण्यासाठी, पण त्यांना काहीच दिसू पावले नाही. वाकून थैली हाती घेणाऱ्या बाळाजींच्या आड टोप दडले होते. बाळाजी, सारे शांतपणे कार्य लावा. हा सुलूक बनला पाहिजे. राजांनी बाळाजींना बोल दिले. आज्ञा स्वामी. स्वतःचाच हस्तलेख असलेला खलिता बाळाजींनी मोरोपंतांच्या हातून घेतला. औरंगाबादच्या रोखाने जाण्यासाठी बाळाजी झुकते मुजरे घालीत मागच्या पावलाने मागे हटू लागले. शंभूराजे, हा मुलूक मान्य झाला तर तुम्हास शहजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल. औरंगाबादेस एकटे जाल? राजांनी शांतपणे विचारले. हा, जरूर जाऊ. उत्तरेहून येताना तो मार्ग पुन्हा धरला नाही. वेरूळची लेणी बगलेच पडली. संधी मिळाली तर ती आणखी एकदा नजरेखाली घालू. संभाजीराजांनी उत्तर दिले.
राजांना त्याचा अंदाज नव्हता. त्यांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊ गंभीर होत्या. वेरूळच्या आठवणींबरोबर संभाजीराजांना आपली नजर चिकाच्या पडद्याकडे का गेली तेच कळले नाही. पण त्यांनाही पलीकडचे काहीच दिसू पावले नाही. वाऱ्याच्या झोताने त्या पडद्याला फक्त नाजूक वळ्या उठलेल्या त्यांना दिसल्या. मन त्या वळ्यांना धरून वाट चालून गेले. औरंगाबादेची, वेरूळच्या लेण्यांची. महाराज नाईक आल्यात. महालीच्या खिदमतगाराने आत येत वर्दी दिली. पेश येऊ देत. राजांच्या पायफेऱ्या थांबल्या. शंभूराजेही जवळ येऊन राजांच्या शेजारी थांबले. बहिर्जी नाईक महाली पेश आला. मुजऱ्यासाठी झुकला. रामोशी मुंडाशांच्या दशा झुकताना डुलडुलल्या. धनी मोगलाईत अडकलेलं रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत सलामतीनं सुटलं. गड पायथ्यालगट आल्यात. पार दशा झाली त्यांची. बहिर्जी खिनभर थांबला. राजांना आठवले. आम्ही आग्र्यातून निसटलो, पण रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत मागे राहिले आणि औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. फौलाद खानानं त्यांना मरणयातना देऊन त्यांचे हाल हाल केले. कानावर आले. खरे तर ते मरायचेच, पण मुअज्जम मार्फतीने केलेली सुलुखाची बोलणी कामी पडली आणि औरंगजेबाने त्या दोघांना हाडामासानिशी सोडून दिलं. त्या अर्थी सुलूक होऊन तह होणार हे नक्की झाले. धनी तेच पांघराय धडूती धाडाय पाहिजेत. पार रया गेली आहे त्यांची. आणि बहिर्जी अडखळला. बोला नाही आणि काय. डुईचे मुंडासे डावे उजवे होलपटून टाकणाऱ्या बहिर्जींचा गळा गच्च झाला. नाही धनी, खबर पायव घालाय जबान उचलत नाही. संथ पावले टाकीत राजे बहिर्जी जवळ आले. त्यांचा आवाज बांधील झाला. नाईक, आम्ही कैदेत असता आमचे काही बरे वाईट झाले असते तरी ती खबर तुम्हास मासाहेबांच्या कानी घालावी लागलीच असती. खबरगीर आणि ज्योतिषी यांना खडे बोलावे लागते. बोला, कोण खबर. महाराज, दिल्लीच्या जुम्मा मसुदीत नेताजींचा सुनता झाला. नाव पालटलं. महम्मद कुली खान केलाय त्यांचा. नेताजी मुशिनमान झालं. त्याचं कबिलं निसार खानानं मुलखातनं दस्त करून दिल्लीला धाडलं. तेसनी बाटून त्यांच्या संगट मौलानांनी पुण्यानं त्यांचं निकं लावलं. बहिर्जींचा रामोशी आत्मा नेताजींच्या कर्तबगार आठवणीने ढवळला. डोळ्यातून इमानी पाण्याचे थेंब टपकले. बहिर्जींच्या खांद्यावरचा राजांचा हात थरथरला. डोळे भरून आले. नेताजी. घोड्यांच्या टापानिशी उसळत फिरणारा एक धगधगत्या आगीचा झंझावात. नेता आज नव्हता झाला. अंगाराचे कोळसे झाले. बहिर्जी आणि राजे यांच्याकडे बघताना शंभूराजांची मूठ नकळत परजात जमदाडीवर घट्ट आवळली गेली. तापल्या शिसाचा रस ओतल्यागत कानपाळी रसरसून आली होती. डोळ्यांचे पेटते पोत झाले होते. त्यांना दिसत होता तसबीहच्या माळेचा हात आणि क्षणाक्षणाला त्यांची पर्जावरची मूठ घट्ट घट्ट आवळली जात होती. नकळत राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलूक मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम उर्फ शाह आलम मार्फत राजांना औरंगजेबाचा हजबुल हुक्म आला. शंभूराजांच्यासाठी तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मनसबदारी देण्यात येणार होती. 4000 स्वारांची वऱ्हाड खानदेशीच्या जहागिरीचा 15 लक्ष होण्याचा मुलुखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता. औरंगजेब धोरणी त्याने ही हत्तीची दाखवीत उंटाची चाल टाकली होती. शांतपणे वाकरी. जहागिरीचा मोकासा वऱ्हाड खानदेशाचा. म्हणजे संभाजीराजांना मुक्काम औरंगाबादेतच टाकावा लागेल. मनसबदार म्हणून शिवाजीचा बच्चा पुन्हा आपल्याकडे ओलीसच राहील. नाहीतर त्याला संभाजीराजांना पुरंदरच्या तहात मिळालेल्या मावळ मुलुखाचा मोकासा देता आला नसता का. ते केले तर तो औरंगजेब कसला. राजांनी मोरपिसाचा जुडगा म्हणून आपल्या तोंडावर खाच कुयरीची पाने फिरवू पाहतो आहे हे हेरले. त्यांनी दिल्ली दरबारला स्पष्ट कळवून टाकले. जहागिरीचा मोकासा घेणे तो आमचे फर्जंद संभाजीराजे अदब गर्जीने घेतील. कारभार पाहणे तो प्रतापराव गुजर व निराजीरावजी
मुतालिक रवेशीने पाहतील. फर्जंद जहागिरीवरील मुक्कामास असत ते होणे नाही. राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्जमचे पत्र आले. जहागिरीचे वस्त्र आणि फरमान घेण्यासाठी शंभू राजांना औरंगाबादेला पाठवून द्यावे. राजांचे बहिर्जी, कर्माजी, विश्वास असे खबरगीर औरंगाबादेच्या रोखाने सुटले. मुअज्जमची माहिती काढायला. हे राजकारण फक्त राजेच खेळ जाणत होते. ते स्वतः असेच चालत आले होते. एक वेढा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे. एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते, दुसऱ्या गोटात ते त्यांना आपणहून पाठवायला तयार झाले होते. या चालीचे यश मुअज्जमचा स्वभाव कसा आहे यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही विसंबून होते. खबरगिरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरीव लेणी जशीच्या तशी उचलून आणली. मुअज्जम विलासी आहे, साज शिंगाराची त्यास गोडी आहे. राजांना तो मनोमन वचकून आहे. आपल्या बापाशी तो नेक नाही. विचार करून राजांनी निर्णय घेतला. संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा. त्यांना विश्वास होता शंभूराजे दरबारी रीती भातीचे सारे ठीक करतील. खुद्द तेच जाऊन आले की औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल. या खानदेशी राजकारणाचा समय आला ऐन दिवाळीत. राजकारण, सणवार, भावभावना काहीच जाणत नसते. भरत्या थंडीला धरून नरक चतुर्दशीचा दिवस राजगडावर फटफटला. आज औरंगाबादेच्या रोखाने प्रस्थान ठेवण्याचा मुहूर्त होता. जिजाऊ, पुतळाबाई, धाराऊ, सोयराबाई साऱ्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. येतो आम्ही म्हणत येसुबाईंचा निरोप घेतला. बाले किल्ल्याच्या सदर चौकात गड उतारांसाठी प्रतापराव, निराजीरावजी, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती. जिजाऊ आणि राजे संभाजीराजांच्या सह सदर चौकात आले. शंभूराजांनी जिजाऊंच्या पायांवर कपाळ ठेवले. औक्षवंत व्हा, कार्यसिद्ध होताच परतीला लागा. जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला. राजांच्या संगतीत बरोबर यायच्या मंडळीसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने. माचीवर गडउताराची पालखी तयार होती. माचीवर उतरणारे भुयार आले. त्यांच्या तोंडावरची धोंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव, निराजीपंत, रावजी, आनंदराव, प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या. चालता चालता राजे कसल्या तरी विचाराने थांबले. तुम्हास आठवते वेरूळच्या कैलास लेण्याची गुफा? राजांनी प्रश्न केला. जी. दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला. काय आवडलं तुम्हास त्या शिलागारीत? कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण. भोवया चढवीत राजांनी संभाजीराजांना आश्चर्याने निरखले. का? शिवाचा कैलास त्यास उचलता आलेला नाही. एवढे बल असून? शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्यांवर आपला भंडारा मंडित माथा ठेवला. त्यांना उठून पोटाशी घेत राजे धीट धीमे बोलले. सांभाळून असा. आम्ही नसलो तरी प्रतापराव आहेत. त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा. आम्ही तुमची वाट बघतो आहोत. शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कात्र्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरे, चोपदार, निशाण बारदार चालू लागले. आग्रा झाला. आता औरंगाबादेला. मजल दरमजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादेला पोहोचले. शहाजाद्याच्या वतीने दिल्ली दरबाराचा मातब्बर सरदार जसवंत सिंग याने सामोरे येत त्याची आगवानी केली. जसवंत सिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मनसबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेरनजराणा बहाल केला. औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव, निराजीपंत, रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांना शहजादा शहा आलम याची भेट घेतली. तांबूस गौरवर्णाचा शहा आलम शंभूराजांना बघून खुशदिल झाला. ओठातल्या ओठात पुटपुटला. इंशाल्लाह कैसी शेरे सूरत है. त्याने एक झुलवाज हत्ती आणि जडावाची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमामाने नजर केली. संभाजीराजांनी त्याला फेरनजराणे दिले.
महालीच्या आलिशान बैठकीवर शहा आलमने संभाजीराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंत सिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता. तो हात बांधून समोर उभा होता. शहजाद्याने संभाजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तब्येतीची पूछताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी अत्तरियाने पुढे येत अत्तरदाणीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहजाद्याच्या आणि संभाजीराजांच्या मनगटावर अदबीने फिरवले. एक खिदमतगार सोनेरी नक्षीदार तबकात टप्पोऱ्या गुलाबाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला. तबकातील एक फुलता गुलाब गेंद हाती घेऊन शहजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहजादा शहा आलमच्या तोंडून नकळत लफ्ज सुटले, लीजिए, गुलाब भी खूबसूरत होता है छोटे राजा साहब. प्रतापराव प्रल्हाद निराजी रावजी सोमनाथ. प्रतापराव प्रल्हाद निराजी रावजी सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मनी घर करून बसलेली वेरूळच्या पहाडी गुंफातील कोरीव लेणी नजरेखाली घातली. औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांनीशी नगराचा फेरफटका करून येत होते. औरंगाबाद ही मुघलशाही दख्खन येथील राजधानीच. तटबंदीतील शहर देखणे होते. राजांनी निघताच सूचना केली होती, मिळेल तेवढी नगराची वस्ती डोळ्याखाली घाल. शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले. प्रतापराव संगती होते. तळावर येताच त्यांना निराजीपंतांनी वर्दी दिली. शहजादे सरकार स्वारीस याद फरमावतात. भेटीचे कारण समजून येत नाही. संभाजीराजांनी ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या. तरीही ते म्हणाले, पाण्यात माशाचा शब्द झेलायला लागतो. धाकल्या राजांनी भेटीला जाऊन यावं. संभाजीराजांनी प्रतापराव, निराजीपंत, रावजी सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले. शहजाद्याच्या वजिराने सामोरे येत संभाजीराजांना आदराने बैठक महालात नेले. आइये म्हणत दात कळ्या खुलवीत देखण्या शहा आलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बगलेने अदबीत हात बांधून उभे होते. संभाजीराजांवर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या तिकडच्या गप्पा करून शहजाद्याने आपल्या मूळ हेतूला हात घातला. कभी शिकार खेलते हो शंभूराजे? नाही, शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. ताज्जुब है, राजा साहब के फर्जंद और शिकार का शौक नहीं? शहजाद्याने आपल्या रेखीव भुवयावर चढवल्या. आम्ही विचारले तर आमचे महाराज साहेब शिकारीला नाम म्हणणार नाहीत. तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने. आज हम रामटेक के वन में जा रहे हैं निशाना लगाने. नको, आम्हास येणे होणार नाही. संभाजीराजे सावध झाले. क्यों, डरते हो हमारे साथ चलने? शहजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येईल याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना. डरने की कुछ बात नहीं, हम आएंगे शिकार खेलने. मान ताठ ठेवीत संभाजीराजांनी शहजादा शहा आलमला क्षणात जाब दिला. वाह वाह, आफरीन, यही उम्मीद थी आपसे. आपके सवारी का सब इंतजाम होगा. आपके नेक लोग साथ लेना. प्रतापरावांच्या बघत शहजादा म्हणाला. दुपार टळतीला लागल्यावर वेशी बाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर गुलाब झाले. संभाजीराजांनी शहजाद्यांचा निरोप घेतला. ते तळावर आले. आपल्या माणसातील कसबी पटेकरी, तिरंदाज, भालाईत, रानात घोडा फेकणारे सराईत, घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव, प्रतापराव, निराजी, रावजी ही हत्यारबाज मंडळी निवडक घोड्यांवर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी जाळीदार बख्तर चढवले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले.
सिद्ध होऊन ते दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियान्यात शहजाद्याची वाट बघत बैठकीवर बसले. वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांनिशी तळाबाहेर पडले. शहजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी बरोबर आणला होता. शहजाद्याने हौद्यातूनच शेजारच्या हत्तीच्या माहुताला इशारत केली. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुश मार देऊन वळवला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पढाऊ हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रुखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्निसात केला. हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीच्या बगलेला जोडून घेतला. प्रतापराव, रावजी, निराजी, आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला वळे दिले. शहजाद्याने हात उठवून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठवून हसत त्याला फेर साथ दिला. शहाजणे कल्लोळून उठली. हत्ती, घोडे, निष्णात शिकारी खेळ हाक घालणारे असा शिकारी तांडा दक्षिण वेशी बाहेर पडला. रामटेकचे रान येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हाकारे खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेरून उभी राहिली. आज शहजाद्याला शाही शिकार कशी असते ती संभाजीराजांना दाखवायची होती. हाकारे खेळे पांगलेले बघून शहजाद्याने इशारत केली. माहुतांनी हत्ती रानात घुसविले. प्रतापराव, आनंदराव ही मंडळी हत्ती मागून कदंबात चालीने निघाली. एका उंच टेकाडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची मचाणी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूंनी आलेल्या पाणंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळालेल्या होत्या. शहजाद्याने हौद्यात बसून खांद्याचा उंच तीरकमठा हाती घेतला. त्याला बाक देऊन वाक पारखून घेतला. त्याच्या निवडक सरदारांनी कुणी तीरकमठे तर कुणी भाले सरसावले. मराठी भालायतांनी ते बघून आपले भाले पेलले. तिरंदाजांनी तीरकमठे सरसे धरले. रामटेकचे रान चारी बाजूंनी कुदू लागले. कसले तरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात कन्हू लागले. हाकाऱ्यांनी चारी बाजूंनी हाका घातला होता. रणशिंगाची एक कातरी ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली. सावजे मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खूण होती. नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटांनी पांढऱ्या, कबऱ्या, बाळ्या अशा प्राणभयाने हंबरडा फोडत चौखूर उड्या टाकणाऱ्या उभवत्या शेपट्यांच्या वनगाईचे कळपच्या कळप पठारात उतरले. वनगाई मराठी खेळे ते बघून सरकले. सामने हंबरत असलेल्या भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना थडकल्या. शिंगांना शिंगे खटखटली. टेकाडावरून सटासट सुटलेल्या भाले तीरांनी मेल तशी वर्मीफेक केल्याने कितीतरी वनगाई ऊर उठवून जीवजात हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या. बचलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या. पडलेल्या जायागाई आचके देत खूर झाडून शांत झाल्या. समोर प्राणांतक हंबरडा फोडणाऱ्या वनगाई बघून आपल्या हौद्यात संभाजीराजे ताडकन वर उठले. त्यांच्या हातीचा तीरकमठा गाई बघताच गळून पडला. खूर झाडत पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून नुसता फिरत राहिला. त्यांनी आपले डोळे क्षणभर गच्च मिटून घेतले. कानात गाईचा हंबरडा कसा दाटून बसला. सर लष्कर, ते प्रतापरावांच्या रोखाने केवढ्या तरी मोठ्याने ओरडले. घोडा टाकीत प्रतापराव हत्तीजवळ आले. शहजाद्यांना सांगा, आम्हास हा खेळ पसंत नाही, आम्ही निघतो. आणि त्यांनी माहुताला आज्ञा केली, हाती घुमाव. माहुताने हत्तीचा मोहरा लगबगीने वळवला. प्रतापरावांनी शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला. संभाजीराजांच्या परतलेल्या हत्तीला घेर टाकून मराठी घोडाईत, तिरंदाज, भालाईत चालले.
कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजांनी हौद्यातून आपल्या तिरंदाजांनी खांद्याला टांगलेल्या भात्या भात्यांवर नजर टाकली. भरले भाते तसेच होते. समोर वनगाई बघून एकाही मराठी शिकार खेळ्याने हत्यार चालवले नव्हते. समाधानाने संभाजीराजांचा चेहरा त्या अवस्थेतही उजळून उठला. त्यांनी बगलेने दौडत्या प्रतापरावांना विचारले, गुजर काका, शिकार करायचीच झाली तर कसली करावी आम्ही? जी धनी राव सावजाची, रानडुकराची. प्रतापराव हौद्याच्या रोखाने मान उठवीत म्हणाले, हत्ती चालवणाऱ्या बिचाऱ्या शाही माहुताला माहीत नव्हते की आपल्या हत्तीच्या पाठीवर एक मावळ सिंह बसला आहे. तोही आता शिकारच करणार होता, फक्त रानडुकरांचीच. आपले सबनीस म्हणून रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी यांना औरंगाबादेत मागे ठेवून राजांचे राजकारण मार्गी लावून संभाजीराजे राजगडी परतले. याच वेळी राजांनी आदिलशाहीशी तह केला. विजापूर दरबाराने राजांना सालीना 3 लाख होलांची खंडणी देण्याचे मान्य केले. स्वराज्याच्या 2 आघाड्या बिनघोर झाल्या, मुघलशाही आणि आदिलशाही. फिरंगाणातील गरीब रयत तर जीवाला कंटाळून गेली होती. तिथे फिरंग्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा वरवंटा गावावरून फिरवण्याचा सपाटा चालवला होता. विरोध करणाऱ्यांना गाव चौकात आणून उभे जाण्यात येत होते. शेकडो वर्षांचा गावठाव सोडून निराश्रित, त्राता नसलेली रयत कारवार, कोकणपट्टीत उतरत होती. देशमुख आणि फिरंगी लोकांचा माज टापांखाली रगडण्यासाठी खुद्द राजे फौजबंदीने कोकणपट्टीत उतरले. त्यांना निरोप दिलेले संभाजीराजे आणि जिजाऊ खासे महालात गिरदीच्या बैठकीवर बसले होते. समोर एक शिसवी चौरंगावर कपाळी आडवे गंधपट्टे घेतलेले केशव पंडित मांड बैठक घेऊन बसले होते. त्यांच्यासमोर लाकडी तिकाटण्याच्या भगव्या बिछायतीवर रामायणाच्या स्कंधांची पोथी होती. त्या पोथीतील एक पान पंडित उचलीत होते. स्वच्छ उच्चारात लयीत देववाणीतील श्लोक वाचित होते. वाचल्या श्लोकांचा प्राकृत अर्थ सांगित होते. रावणाचा अंत केलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत सिंहासनाभिषिक्त झाले. आपल्या वीरांचा भेटवस्तू देऊन त्यांनी गौरव केला. भक्त हनुमंताला त्यांनी स्वकंठातील मोत्याचा हार प्रदान केला. तो घेऊन हनुमंत अयोध्येच्या नगरवेशी जवळ आला. एका उंच वटवृक्षावर चढवून त्याने बैठक घेतली. रामप्रभूंनी दिलेल्या मोत्यांच्या हारातील एक मोती तो आपल्या सामर्थ्यवान दंडाखाली फोडू लागला. त्यात प्रभू राम आहेत का हे पाहण्यासाठी एकाही मोत्यात त्यास रामचंद्र दिसेनात. तो विव्हळ झाला. वृक्षाखाली मोत्यांची टरफले पसरली. एकल्या कथाभागाने संभाजीराजांच्या मनाची नौका न कळणाऱ्या प्रकाशपात्रावरून सरसर धावू लागली. हर बाबीत राम शोधला पाहिजे. जसे हनुमंताला आपल्या फोडल्या छातीत रामप्रभूंचे दर्शन झाले तसे आम्हास महाराज साहेबांचे होईल. कसला विचार करता? पाठीवर हात फिरवी जिजाऊ मायेने म्हणाल्या. उत्तरासाठी म्हणून संभाजीराजांनी त्यांच्या रोखाने मान उठवली. एवढ्यात गोमाजी बाबा महालात आले. झुकता मुजरा रुजू ठेवून म्हणाले, आऊसाब, कोल्हापूर तर्फेचा पुनाळ गावठाणाचा आयोग आसामी आलाय. केसरकरांच्या बियाचा, जोत्याची म्हणतात त्याला. माणूस कसबाचा आहे. चाकरी साठणं आऊसाबांच्या पायाची भेट घ्यायची म्हणतो. पेश करा त्यास. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. भरल्या माटाचा आणि मावळी थाटाचा तरणा बांडा जोत्याची आत आला. चांदीच्या कड्यांचे मनगट फरसबंदीकडे नेत त्याने मुजरा घातला. कोण गाव? जिजाऊंनी त्याला निरखीत विचारले. पुन्हाजी. जोत्याजी अदबीने उत्तरला. कोण कोण हत्यारांची चाल येते? पट्टा, भाला, बोथाटी, गतका, समद्यांची सरकार. इमान कोण जातीचं? क्षणभर जोत्याजी घोटाळला. आऊसाहेबांच्या पायाशी लेकराच्या जातीचं. जोत्याजीच्या जाबाने जिजाऊंचा चेहरा उजळला आणि संभाजीराजे तर उत्तराने खुशदिल होऊन जोत्याजीच्या छातीवरच्या बाराबंदीच्या गाठी मोजू लागले. गोमाजी, यास फडावर नेऊन बाळाजींची भेट पाडा, रुजू करून घ्या. जिजाऊ गोमाजींना म्हणाल्या. गोमाजी. जोत्याजी मुजरे घालून मागे हटू लागले.
ते गर्दन वर करून वळणार एवढ्यात जिजाऊ ज्योत्याजीला थोपवीत पुन्हा म्हणाल्या, कुणाळकर, मनास किंतु येऊ देऊ नकोस. आम्ही इमान विचारलं म्हणून. एक वेळ राज्य मिळवणं सोपं जातं, पण इमानी चाकर मिळणं ते घडत नाही. रामायण हाच दाखला देते.